नमस्कार, सुप्रभात. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक. पाहणार आहोत महत्त्वाच्या 100 घडामोडी महाफा स्वरूपात. सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने भक्कमपणे उभं. मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचं काम सुरू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. तर क्युरेटिव्ह पिटिशनसाठी वकिलांची फौज उभी करण्याचीही मुख्यमंत्र्यांची माहिती. जरांगेंकडनं चलो मुंबईचा नारा. 20 जानेवारीपासून मुंबईत आझाद मैदान आणि शिवाजी पार्कमध्ये आमरण उपोषण. आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही, जरांगे ठाम. 3 कोटींहून अधिक मराठे मुंबईत येणार. आता आम्ही घरी बसणार नाही, जरांगेंच्या बीडच्या सभेत एल्गार. मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न होतोय, तसं झालं तर सरकारला जड जाईल, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. मी बेकार नमुना, माझ्या नादी लागू नका, आरक्षण मिळू दे मग दाखवतोच, मनोज जरांगे यांचा छगन भुजबळांना थेट इशारा. 12 इंचची छाती ठोकून काही गडबड व्हायला नको, त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. मी त्यांच्या जन्माआधीपासून राजकारणात, छगन भुजबळांचा टोला. आम्हाला कुचकं बोलता का, भुजबळांच्या डोक्यामध्ये मराठ्यांविषयी विष. गटारातील किडे, उपरोधिक टोल्यांवर मनोज जरांगेंचा हल्लाबोल. मराठा आमदार, खासदार, मंत्र्यांनी समाजाला पाठिंबा देण्याचं जरांगेंचं आवाहन. पाठिंबा न दिल्यास मराठ्यांची दारं तुमच्यासाठी बंद, जरांगेंचा इशारा. येवल्याच्या येळपटानं स्वतःच्या पाहुण्याचं हॉटेल जाळलं. मराठा शांततेत मैदानात आलाय. आमच्यावरती खोटा डाग लावू नका. अंतरवाली सराटीतल्या लाठीचार्जवरनं जरांगेंची टीका. मनोज जरांगेला माझ्यावरती बोलण्याशिवाय पर्याय नाही, त्यांच्या स्मरणशक्तीत थोडी गडबड झालीय. मी अशा कोल्हेकुईला दाद देत नाही, छगन भुजबळ यांचं जरांगेंना उत्तर. मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारली. क्युरेटिव्ह पिटिशनवरती 24 जानेवारीला सुनावणी होणार, याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा दावा. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला फसवलं नाही. मग या सरकारनं आरक्षणाची बाजू सुप्रीम कोर्टात नीट मांडली नाही, मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न होतोय, तसं झालं तर सरकारला जड जाईल, मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा. सगळे सोयऱ्यांची व्याख्या करणं महत्त्वाचं, पण व्याख्या चुकीची केली तर अंगलट येऊ शकतं, बच्चू कडूंचं वक्तव्य. सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देणार नाही, सरकारकडनं स्पष्ट. सरकार झुकायला तयार नाही आणि जरांगे हे ठाम. वेट अँड वॉचच्या भूमिकेत ओबीसी नेते बबनराव तायवाड यांची प्रतिक्रिया. एकेने उल्लेख करून अनेकांचा अपमान करणं आव्हाडांची संस्कृती. आनंद परांजपेंचा जितेंद्र आव्हाडांवर जोरदार निशाणा. रामलल्लाचं दर्शन घेण्याआधीच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्याकडनं विश्वास व्यक्त. तर जरांगे पाटलांना मुंबईपर्यंत यावं लागणार नाही, अशी ही प्रतिक्रिया. सुप्रीम कोर्टानं क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली. मराठा समाज मागास कसा हे सिद्ध करण्यासाठी सरकारचे प्रयत्न, श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणावरती निर्णय होणं शक्य नाही. शिंदे समितीचा अहवाल आत्ताच प्राप्त झाला. फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्वांना संयम राखता यावा, भाजपा आमदार सुभाष देशमुख यांचं वक्तव्य. नाशिक, जळगाव, धुळ्यात ठाकरे गटाला धक्का. ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर 23 जानेवारीला ठाकरे गटाचं महाशिबिर होणार. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिबिर. जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी. बारामती लोकसभेसाठी योग्य उमेदवार दिला जाईल. बारामतीतनं लढण्यावरती अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका. भाजपचा दुपट्टा घालण्यास कुणी तयार असेल तर त्यांचं स्वागतच आहे. नांदेडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. मविया आणि ठाकरे गट सुनील केदार यांच्या पाठीशी. संजय राऊतांची माहिती. तर विरोधी पक्षातील लोकांनाच नोटीस येईल. दादा भुसे, राहुल कुल यांच्यावरती कारवाई व्हायला हवी, अशी ही मागणी. आमची सत्ता पहिल्यांदा गेली तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांच्या सोबत जावं, यासाठी जितेंद्र आव्हाडांनी पुढाकार घेतला होता. मंत्री हसन मुश्रीफ यांचा मोठा दावा. मी माझ्या बापाची कधीच गद्दारी केली नाही. मुश्रीफ यांना माझ्या राजकीय जीवनात 5 मिनिटंही बोललो नाही. 2019ला पवार साहेबांच्या घरी झालेल्या मीटिंगमध्ये भाजपसोबत जाण्याला मुश्रीफांनीच टोकाचा विरोध केला होता. आव्हाड यांचा मुश्रीफांवर पलटवार. सरकारनं विरोधी पक्ष सभागृहात नसताना 3 कायदे पास करून घेतले. फोन रेकॉर्डिंग कायद्यानुसार कुणाचाही फोन टॅप करू शकणार. तर दुसरा कायदा मीडियाचा. आम्ही जनतेत जाऊन चर्चा करणार. सुप्रिया सुळे यांचा केंद्र सरकारवर निशाणा. बारामतीमध्ये अजित पवारांकडनं रात्री उशिरा बस स्थानकाची पाहणी. बस स्थानकातील कामांचा अजित पवारांनी घेतला आढावा.
अटकेनंतर सुनील केदारे यांच्यावरती उच्च रक्तदाबामुळे आयसीयूत उपचार सुरू, अद्याप कारागृहात रवानगी नाही. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांचा सश्रम तुरुंगवास. बडगुजरांची चौकशी करता आम्ही काही नावं देऊ त्यांची पडकरा. ललितकडनं मालेगावमध्ये कसे हप्ते पोहोचले माहिती पोलिसांना देऊ. आमच्या अंगावरती दगड माराल तर तुमची डोकीही फुटतील, राऊतांची टीका. फडणवीसांच्या सूचनेनुसार नितेश राणेंनी फोटो व्हायरल केला. सलीम कुत्ताच्या व्हायरल फोटोवर खडसेंची प्रतिक्रिया. गरज संपली की बदनाम करणं हा भाजप नेत्यांचा डाव, खडसेंचा आरोप. विद्याप्रतिष्ठानच्या टेक्नॉलॉजी लॅबला अदानींकडनं 25 कोटींची मदत. अदानींनी केलेल्या मदतीबद्दल शरद पवारांनी मानले गौतम गंभीरचे आभार. राम मंदिराचा मुद्दा राजकीय नाही तर आमच्या आस्थेचा. 22 जानेवारीला अयोध्येत सगळ्यांच्या घरात लाडू बनवण्यासाठी साखर वाटप. सुजय विखेंची प्रतिक्रिया. राम मंदिराचं कारण काढून मतदारसंघात साखर वाटपाचा उपक्रम. काही असो पण सामान्य नागरिकांना या निमित्तानं साखर मिळाली. रोहित पवारांचा सुजय विखे पाटलांना टोला. बाळासाहेबांचा काय अपमान केला हे सांगावं. ठाकरे गटानं केलेल्या आरोपांवरती भरत गोगावले यांचं आव्हान. ठाकरे काँग्रेसची स्क्रिप्ट वाचतात. उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार तर आदित्य ठाकरेंवर हक्कभंगही होऊ शकतो असं वक्तव्य. कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरात दररोज घसरण. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पुढील आंदोलनाची दिशा ठरणार. लासलगाव बाजार समितीमध्ये बैठकीचं आयोजन. मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस शुक्रवार वगळता आठवड्यातले 6 दिवस धावणार. सीएसएमटीवरनं दुपारी 1:10 सुटून जालन्यामध्ये रात्री 8:30 वाजता पोहोचणार. वंदे भारतमुळे लोकलच्या वेळेत बदल. 7 लोकल आणि 13 लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका. मुंबई जालना वंदे भारतमुळे वेळापत्रकात बदल. मुंबई ठाणे नवी मुंबईच्या खाडी किनाऱ्यावरती हजारोंच्या संख्येनं फ्लेमिंगो पक्षी झाले दाखल. हजारो किलोमीटरचा प्रवास करून थवेच्या थवे दाखल. पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांसह पक्षी मित्र खाडी किनारी. उद्योगात 30% महिलांना रोजगार देणाऱ्या उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्यात येणार. अष्टसूत्री धोरणाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नाताळ नववर्षानिमित्त रेल्वे एसटीचं आरक्षण फुल. मागणी वाढल्यानं खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचे दर देखील वाढले. बृहन्मुंबई क्षेत्रातील मड, मालवणी, मार्वे, एरंगल, दारवली आणि आगसे या गावांचा वांद्रे कुर्ला संकुलाच्या धर्तीवर विकास केला जाणार. गृहसंकुलं, मैदानं, उद्यानांबरोबरच चित्रनगरी वसवण्याचा निर्णय. नवी मुंबईतल्या खारघरमध्ये दारूबंदी असूनही लपून छपून दारू विक्री. व्हिडिओ सोशल मीडियावर. ज्येष्ठांवरील अत्याचारामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी. मध्य प्रदेशात सर्वाधिक गुन्हे. देशभरात 28,545 गुन्हे दाखल. एनसीआरबीनं जाहीर केलेल्या आकडेवारीतनं आली माहिती समोर. नाताळच्या सुट्ट्यांमुळे कास पठारावरती पर्यटकांची गर्दी. पठारावरती काही पर्यटकांची हुल्लडबाजी. सातारा तालुका पोलिसांची हुल्लडबाजांवर कारवाई. नाताळच्या सुट्ट्यांमुळे समुद्रकिनारे गजबजले. अलिबाग, मुरुड, दिवेआगार या समुद्रकिनारी पर्यटक दाखल. वाशी खाडी पुलावरती कारला आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाला आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती जुन्या मार्गावरती बोरघाटात शेकडो वाहनं बंद. मोठ्या संख्येनं महिला, लहान मुलं रस्त्यावर बसून. सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दीमध्ये वाढ. डोंबिवलीच्या जिमखाना इथे राम मंदिराची प्रतिकृती. 35 फुटांचा कळस ते 60 फूट लांबी आणि 25 फूट रुंदीच्या आकाराची राम मंदिराची प्रतिकृती. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन. भिवंडीमध्ये क्रिकेट सामन्यात गौतमी पाटीलनं दिली भेट. पाटीलचा बैलगाडा या गाण्यावरती गौतमीचा डान्स. बदलापुरात आगरी महोत्सवाला गौतमी पाटीलची हजेरी. पाटलांचा बैलगाडा गाण्यावर गौतमी थिरकली तर महिलांनीही धरला ठिका. बदलापुरात अटल संध्या कार्यक्रमाचं आयोजन. सोनू निगमचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार. हास्य जत्रेतील कलाकार देखील हजेरी लावणार. ठाण्याच्या अंबरनाथमध्ये स्ट्रीट फेस्टिव्हल कार्यक्रमाचं आयोजन. बी केबिन परिसरात होणार कार्यक्रम. उल्हासनगरमध्ये शासकीय रुग्णालयात हिरकडी वाटिकाचं उद्घाटन. ONBV फाउंडेशनच्या पुढाकारानं वाटिकेचं सुशोभीकरण. जळगावात पहिल्यांदाच होणार 27 डिसेंबर
ते 4 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय सब ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा। देशभरातील 215 खेळाडूंनी नोंदवला सहभाग। अवकाळी पावसानं उशिरानं थंडी पडल्याने जळगावात आलेल्या तिबेटियन स्वेटर विक्रेत्यांच्या व्यवसायावरती परिणाम। यंदा स्वेटरसह इतर गरम कपड्यांच्या भावात कुठलाही फरक नाही। नंदुरबारमध्ये गव्हाच्या पेरणी क्षेत्रामध्ये तब्बल 11,000 हेक्टरची घट। सर्वत्र गव्हाचं क्षेत्र घटल्यानं दरवाढ होण्याची शक्यता। नंदुरबारच्या सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये अश्व सौंदर्य स्पर्धा संपन्न। 300 पेक्षा अधिक घोड्यांनी घेतला स्पर्धेत भाग। लातूरच्या औसामधील लांजनामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत राडा। शालेय व्यवस्थापन समितीमध्ये पालकांच्या समावेशावरून 2 गट भिडले। राज्यात लवकरच न्यायाधीशांच्या 2,863 पदांची निर्मिती। सरकारची उच्च न्यायालयासमोर माहिती। तर 18,000 पदं बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यासाठी उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता। नाट्य निर्मात्यांची शिवाजी मंदिराकडे पाठ। 1 जानेवारीपासून 23 नाटकांचे प्रयोग न करण्याचा निर्णय। जाचक नियम लादल्याच्या विरोधात जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाचा निर्णय। नांदेडच्या लोहा तालुक्यामध्ये सार्वजनिक जागेवरील 112 अनधिकृत गाळे जमीनदोस्त। गेल्या अनेक वर्षांपासून होतं अतिक्रमण। जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटवलं। राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची स्थापना। टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉक्टर रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती। पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या पिरंगुटमध्ये मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे मैदानात। मनसेकडून दुकानदारांना मराठी पाट्या लावण्यास 2 दिवसांची मुदत। तर त्यानंतर मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा। पुण्याच्या मुळशी तालुक्यामध्ये भुकुम या गावामध्ये घरफोडी। सोन्या चांदीसह 1.5 लाखांचा ऐवज लंपा। सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू। अंबरनाथमध्ये भरधाव कारनं पाळीव श्वानाला चिरडलं। घटना सीसीटीव्हीत कैद। कार चालकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नाशिकच्या मालेगावात झोपडपट्टीला भीषण आग। 35 घरं जळून खाक। सुदैवानं जीवितहानी टळली। धाराशिव शहरातल्या ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवरती सशस्त्र दरोडा। 1,40,000 आणि 50 तोळे सोनं केलं लंपास। सीसीटीव्हीत 4 दरोडेखोर कैद। जळगावात चोपडा नाशिक बस थेट सूतगिरणीमध्ये घुसली। खराब रस्त्यांमुळे चालकाचं नियंत्रण सुटून अपघात। घटना सीसीटीव्हीत कैद। खेळताना 2.5 वर्षाची चिमुकली पडली खाडीत। डोंबिवलीतली हृदयद्रावक घटना। पोलीस आणि अग्निशमन दलाची शोध मोहीम सुरू। नांदेडच्या हदगावामध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन। तात्काळ पीक विमा द्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा। अहमदनगरमध्ये नेवासा तालुक्यामध्ये तहसील कार्यालयासमोर शेतकरी आक्रमक। अतिवृष्टीचे अनुदान तसंच रेशन कार्ड धारकांचा न्याय हक्कासाठी आमरण उपोषण। सोलापूरच्या रिनू ग्रीन एनर्जी या सोलर कंपनी विरोधात अक्कलकोटच्या 4 ग्रामस्थांचं आमरण उपोषण। प्रकल्पासाठी वर्षाला प्रति एकर 50,000 भाडं ठरवून 30,000 दिल्यानं उपोषण। अमरावतीत सुरक्षा रक्षक पद भरतीच्या 4 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली। मागील 7 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयावरती बेमुदत चिता उपोषण सुरू। परीक्षेचा निकाल लावण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक। वर्ध्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये किमान वेतनानुसार वाढ करण्याची मागणी। कर्मचाऱ्यांचं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन। पुण्याच्या जेजुरी नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे नागरिक संतप्त। काही भागात कोणत्याही सुविधा न देता घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली। नागरिकांचा आरोप। तुळजाभवानी मंदिर संस्थानचा अजब निर्णय। फरार महंत चिलोजीबुवा यांच्या शासकीय समितीत समावेश। तुळजाभवानी पुरातन दागिने आणि अलंकार चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्यात चिलोजीबुवा फरार। पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या दुर्गम भागातील नागरिकांना मदतीचा हात। वन विभाग आणि दासवे ग्रामपंचायतीकडून गॅस सिलेंडर आणि शेगडीचं वाटप। वाशिम तालुक्यातल्या कळंबा माहलीमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचं प्रात्यक्षिक। मतदान प्रक्रियेवरती नागरिकांना मार्गदर्शन। रत्नागिरीच्या खेडमध्ये लंपी आजार असलेले 5 मोकाट गुरं नगर परिषदेच्या ताब्यात। या संदर्भात मनसेकडून तक्रार दाखल झाल्यानंतर नगर परिषदेकडून गुन्हा दाखल। नांदेडमध्ये हळदीवरती करप्या रोगाचा प्रादुर्भाव। परिणामी यंदा उत्पन्नात घट होण्याची शक्यता। कंधार लोहा मुदखेडमध्ये करप्या रोगाचा प्रादुर्भाव अधिक। पुण्याच्या खेडमध्ये ढोरे भांबुरवाडी गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार। बिबट्या मानवी वस्तीत येत असल्यानं
गावकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण. धुळ्याच्या बोरी परिसरामध्ये गहू हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात पेरणी. दुष्काळामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता. विहिरीतील पाणी पिकांना अपुरं पडण्याची भीती. बुलढाणा जिल्ह्यामध्ये कापूस दरात मोठी घसरण. कापसाचे दर 7,000 रुपयांच्या आत असल्यानं चांगले दर मिळण्याच्या अपेक्षेवर पाणी. पिंपरी चिंचवडमधल्या चिंबळी इथे उच्च शिक्षित तरुणानं फुलवली पपईची बाग. 10 गुंठे क्षेत्रावरती सेंद्रिय पद्धतीनं पपईची लागवड. बुलढाणा जिल्ह्यातल्या हरभरा पिकावरती विविध रोगाचा प्रादुर्भाव. विविध रोगाच्या प्रादुर्भावामुळे उभी झाडं वाळत असल्याचं चित्र. अमरावती जिल्ह्यातल्या वरुड बोर्शी तालुक्यामध्ये 50,000 टन संत्रा पीक झाडावरच. संत्रा खरेदीसाठी व्यापारी फिरकतच नसल्यानं संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत. जळगाव जिल्ह्यामध्ये रब्बीच्या पेरण्यांना वेग. 75% पेरण्या पूर्ण झाल्याचा अंदाज. तर यंदा हरभऱ्याचं क्षेत्र वाढण्याचाही अंदाज. परभणीत अवकाळी पावसाचा भाजीपाल्याच्या दरावरती मोठा परिणाम. आठवड्याभरातच भाजीपाल्याच्या दरात दुपटीनं वाढ. वर्धा जिल्ह्यात नाफेड मार्फत खुल्या बाजारात तूर खरेदी करण्यात येणार. शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावरती नोंदणी करण्यासाठीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. पुण्यातल्या मुळशीत शेतकऱ्यानं केली विदेशी जातीच्या सुवासिक रोपाची लागवड. 10 गुंठ्यात पॉलीहाऊस तयार करून जिप्सोथिलिया या फुलाच्या जातीची लागवड. नाशिकच्या मालेगावात हिरव्या टपोऱ्या बोरांची आवक. ग्राहकांच्या वाढत्या पसंतीमुळे दररोज 1000 ते 1500 कॅरेट ऍपल बोरांची आवक. गोंदियामध्ये 13,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 103 कोटींची थकबाकी जमा. आतापर्यंत 13,84,000 क्विंटल धान खरेदी पूर्ण. पुढील आठवड्यात पुन्हा निधी मिळण्याची शक्यता. जळगावातल्या अंमळनेर, चाळीसगाव, धरणगाव आणि रावेर तालुक्यामध्ये कापूस उत्पादकांना दिलासा. कापूस पिकासाठी मिड सीझन पीक विम्याची अग्रिम 25% रक्कम मंजूर. अमरावतीत अवकाळीमुळे 1,85,000 हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकऱ्यांची सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी. तर तिवसा चिखलदरा तालुका नुकसानीच्या अहवालातनं वगळल्याचा आरोप. जळगावमध्ये तुरीवरती कीटकजन्य रोगाचा प्रादुर्भाव. रोगामुळे फुलगळती होत असल्यानं तुरीचं मोठं नुकसान. पंढरपुरात वैकुंठ एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी काल भाविकांची मोठी गर्दी. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी आणि भाविकांनी मास्कचा वापर करावा, प्रशासनाचं आवाहन. अकोला शहरामध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 55व्या पुण्यतिथी स्मरणार्थ 23 ते 25 तारखेपर्यंत शोभायात्रेचं आयोजन. सांप्रदायिक भजनी मंडळ, महिला, विद्यार्थ्यांचा यात मोठा उत्साह सहभाग. आणि कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये सेवा सदन हेल्थ रुग्णालय आणि निरामय यांच्याकडनं महाआरोग्य शिबिराचं आयोजन. 150 ते 200 ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य शिबिराचा घेतला लाभ.